अरे संविधान के सम्मान में संघर्ष करो। अरे जय 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 भीम। आंबेडकर तुम आगे पढ़ो। जय 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 भीम। जय 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 भीम। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, या चळवळीतले साथीदार आणि तसेच भारताचे संविधान मानणारे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागले आणि 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांनंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती 25 नोव्हेंबर 1949 आणि म्हणून 25 नोव्हेंबर रोजी ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेने साहेबांनी संविधान लिहिलं होतं त्या विचारांना, त्या विजनला आणि त्या विचारधारेला वाचवून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क वरती संविधान सन्मान महासभा घेत आहे। आणि मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की ह्याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कला इतक्याच मोठ्या गर्दीने, इतक्याच मोठ्या ताकदीने, इतक्याच मोठ्या संख्येने दरवर्षी संविधान महासभा घेत राहील आणि आपल्या सर्वांना यायला भाग आहे। आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांचे विजन मांडली होती, विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटतिडकी मांडली होती आणि बाबासाहेब म्हटले होते, इट इज सर्टन that if parties place creed over country, our independence will be in jeopardy for a second time and it will be lost probably forever. We must be determined to defend our independence with our last drop of blood. याचा अर्थ हाच होतो की इकडच्या राजकीय पक्षांनी, इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जर देशासमोर देशाच्या प्राधान्यापेक्षा वरती जात, जमात आणि धर्म ठेवला तर आपण आपलं स्वातंत्र्य गमवून बसू। ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे। आणि त्याच वाक्यामध्ये बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की आपली जबाबदारी आहे, ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशांचे इंटरेस्ट हे जातीच्या, धर्माच्या आणि जमातीच्या पुढे ठेवणं। पण आता देशात काय चालू आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। 2014 मध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा आम्ही ओरडून बोंबलून सांगत होतो की धर्मामध्ये, जमातीमध्ये, जातीमध्ये तिळा निर्माण करून, भांडणं लावून, दंगल करून ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे आणि 2014 पासून 2025 पर्यंत आतापर्यंत जे घडले ते तसंच चालू। मित्रांनो हे समजून घ्या, 2025 ची स्थिती समजून घ्या। 2025 मध्ये मराठा वर्सेस ओबीसी, बंजारा वर्सेस आदिवासी, धनगर वर्सेस आदिवासी, मातंग वर्सेस बौद्ध असं समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम, भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपने आता सुरू केलेलं आहे। हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा, अरुणाचल प्रदेशची एक महिला होती, 18 तास तिला चायनामध्ये शांघाय एअरपोर्ट वरती चायनाच्या अथॉरिटीजनी, चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं। का? कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती आणि चायनाने म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना
भारताचा पासपोर्ट दिलेला चायनाला चालत नाही ही वस्तुस्थिती